आ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलीवर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा एक छोटासा पण अर्थपूर्ण अभंग मी तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे. माझी आम्हीपणा झाला यावरी उगाना, माझी आम्हीपणा झाला यावरी उगाना, भोगी त्यागी पांडुरंगा त्याने बसविले अंग, टाळिले निमित्त फार थोडे घातहित, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी, यावे कामावरी तुका म्हणे नाही उरी. खूप छान आणि असा अर्थपूर्ण हा अभंग आहे. आणि यातून महाराजांनी सांगितलेलं आहे, सगळ्यात घातक काय असेल तर मीपणा. जोपर्यंत माणसाचा मीपणा कमी होत नाही, अहंकार कमी होत नाही, तोपर्यंत ईश्वरापर्यंत त्याची भक्ती कधीही पोचली जात नाही किंवा ईश्वर त्याला कधीही भेटणार नाही. महाराज सांगतात, संत सज्जनामुळे माझ्यातला मीपणा लयास जातो किंवा लयास गेला. संतांच्या संगतीमध्ये आपण जर राहिलो तर हा मीपणा लयास जाऊ शकतो. कारण प्रपंचातील हे जे विषयभोग आहेत, प्रपंचातील विषयभोग आम्ही जर भोगत बसलो तर आमच्या हृदयातील परमेश्वर आम्ही भोगू शकणार नाही. म्हणजे बघा, ही जी सुखं आहेत प्रपंचातली भौतिक सुखं, त्याला चिकटून आपण बसलो तर आपलं हृदय त्यामुळंच भरून जाईल आणि पांडुरंगाला मात्र त्यामध्ये जागा उरणार नाही. नंतर महाराज सांगतात, घातहित होण्याचे जे काही निमित्त आहेत तेच मी टाळले आहेत. म्हणजे घातहित ज्यामुळे होतात ते मी टाळलं आहे. आणि शेवटी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यामुळे जीवनातील कर्म कुकर्माची चिंता आता उरलेली नाही. म्हणजे माणूस परिपूर्ण कधी होतो, त्याची चिंता कधी संपते प्रपंचातली, ज्यावेळेला त्याच्यातला मीपणा जाईल, प्रपंचातील विषयभोग तो टाळील, घातहित होण्यासाठी जे काही निमित्त घडतं ते टाळील, तर आपला जीवन आपलं खूप आनंदी आणि सुखकर होईल असं महाराज आपल्याला सांगतात. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञान